इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, हम सब पोषणाहार कामगार संघटनेचा शालेय पोषणाहार कामगार संघटनेचा तर आपल्या मागण्या सुरुवात झाली तेव्हापासून काम करणारे 50 पैशावर काम करणारे जे आपले कामगार आहेत ते कामगार आज आता काही नाहीत तोपर्यंत अशा लपूट गँग गावोगावी प्रत्येक तालुक्यानी आहे त्यांचा शेड्यूल तयार करून फिरतील. आपण मागणी केल्याच्या नंतर 26,500 रुपये आपल्या शालेय पोषण कामगारांना देण्यात यावे ही आपली मागणी आहे. आता आपण काय मागणी आहेत आजच्या? आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हा परिषदेवर शालेय पोषण कामगारांचा मोर्चा काढलेला आहे. त्या मोर्चामध्ये खऱ्या अर्थानं एक 16 मागण्या आहेत आणि त्यापैकी राज्य आणि केंद्र सरकारच्या मागण्या आहेत आणि काही स्थानिक पातळीवरच्या मागण्या आहेत. स्थानिक पातळीवरच्या मागण्याच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्याच्यानंतर शाळेमध्ये मध्यान्ह भोजन शिजविणारे आणि विद्यार्थ्यांना खाऊ घालणारे कामगार जे आहेत त्यांच्या विरोधामध्ये कट कारस्थान रचून सरपंच, शालेय शिक्षण समितीचे काही पदाधिकारी आणि मुख्याध्यापक हे सर्व 3 प्रकारचे लोक मिळून दबाव टाकून त्यांना कामावून कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे सर्व बेकायदेशीर आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. बरेच मुख्याध्यापक साधारणतः 95% अधिक मुख्याध्यापक किंवा शिक्षक हे मुख्यालयी राहत नाहीत. मुख्यालयी राहणं हे कायदा आहे आणि IAS असलेल्या CO मॅडम यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं असं आम्ही नमूद केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने काय कारवाई होती ते आता आम्ही चर्चेमध्ये आम्हाला कळेल. परंतु शालेय पोषण कामगारांना टार्गेट करून त्यांना धमक्या देणे, त्यांना कमी करण्याचा प्रयत्न करणे, त्यांना बेकायदेशीररित्या कामं लावणे हे सर्व GRसह आम्ही निवेदन जोडलेलं आहे. तर ते जे मुख्याध्यापक किंवा शालेय शिक्षण समितीचे लोक असं बेकायदेशीर कृत्य करीत आहेत त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी. सेंट्रल किचन पद्धती यंत्रणा आणण्याचा प्रयत्न आहे आपलं सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचा, ते रद्द करण्यात यावी. शालेय पोषण कामगारांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे 26,500 रुपये दरमहा मानधन देण्यात यावे अशी गाईडलाईन आहे. ती एक मागणी आहे. आणि केरळ राज्यामध्ये आमचं CITUचं सरकार आहे. CITUचे मुख्यमंत्री कॉम्रेड पिनराई विजयन आहेत आणि ते 18,000 रुपये शालेय पोषण कामगारांना दरमहा मानधन देतात. त्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राज्य चालतं त्या महाराजांच्या नावावर चालणाऱ्या राज्य सरकारने आणि राज्यकर्त्यांनी शालेय पोषण कामगारांना 18,000 रुपये तरी किमान द्यावेत अशी आमची मागणी आहे.